सोलापूरमध्ये धुळवडऐवजी रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते। त्यामुळे बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे रंग पिचकारी विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत। होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमीला सोलापुरात रंगपंचमी साजरी केली जाते। यंदा बुधवार दिनांक 19 मार्च रोजी रंगवलीचा सण असून या निमित्ताने सोलापूर शहरातील बाजारपेठ सज्ज असून विविध प्रकारचे रंग बाजारात उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे विविध प्रकारचे आकर्षक पिचकाऱ्या लक्ष वेधून घेत आहेत। वॉटर कलर, काची कलर सह इको फ्रेंडली कलर देखील बाजारात उपलब्ध असून इको फ्रेंडली कलरला चांगलीच मागणी आहे। अगदी 5 रुपयांपासून 50 रुपयापर्यंत रंगवलीच्या किंमत आहे। 3 दिवसांवर रंगपंचमी आल्याने रंग आणि पिचकारी खरेदीची लगबग सुरू आहे। मी आता जवळच आलेली आहे, रंगांचं उलाढाल सुरू झालेली आहे। कलरमध्ये म्हणाल तर आता इको फ्रेंडलीचं खप आता वाढलेलं आहे आणि काची कलर वगैरे लोकप्रिय आहे, पण त्याचं लोकप्रियता आता कमी होत आहे। आणि इको फ्रेंडली कलरमध्ये आता भरपूर सुगंधी वगैरे असं सुद्धा नमुने आलेले आहेत। आणि पिचकाऱ्याचं ट्रेंड पाहिलं तर आता एकदम पूर्वी जे ऑइल कॅन वगैरे टाईप पिचकाऱ्या येत होते आता ते फारच कमी झालेले आहेत। आणि आता मोठमोठ्या म्हणजे टँकर पिचकाऱ्यांची क्रेज जरा जास्तीच आहे। आणि त्यामध्ये मुलांना आवडणारे स्पायडरमॅन, युनिकॉर्न, कॅप्टन अमेरिका वगैरे वगैरे अशी जी पात्र मोटू पतलू वगैरे अशी जी काय पात्र आहेत ते अवतरलेले आहेत त्याच्या चित्रांवर।